वसईमध्ये सध्या ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। नाताळाच्या पूर्वसंध्येला वसईच्या सेंट फ्रान्सिस चर्चला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांनी। पाहूयात। येशूचा वाढदिवस हा संपूर्ण जगभरात नाताळ म्हणून साजरा केला जातो। खरं तर नाताळची सुरुवात ही आदल्या दिवशीच्या पूर्वसंध्येपासूनच होते, कारण त्या दिवशीच्या सायंकाळी म्हणजेच 10 नंतर हा घंटानाद होतो आणि घंटानाद झाला की संपूर्ण जगभरात खरं तर प्रत्येक चर्चमध्ये त्यानंतर नाताळ हा सण साजरा केला जातो। आपण सध्या वसई इथल्या सेंट फ्रान्सिस या चर्चमध्ये आहोत। या चर्चच्या आजूबाजूचा परिसर जर आपण पाहिला तर तिथे संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि अगदी 10च्या ठोक्याला इथे सगळ्यात मोठी मिसा केली जाते। मिसा म्हणजेच काय तर मिसा ही एक प्रार्थना असते जी प्रत्येक ख्रिस्ती बंधू भगिनी इथे येतात आणि मिसा करतात। देवाला आपलं मागणं सांगतात की देवाला, आणि त्याच पद्धतीने थँक्यू म्हणण्यासाठी ही मिसा खरं तर केली जाते। आपण आता पाहिलं तर इथे ऑलमोस्ट बऱ्यापैकी एक क्राऊड जमलेला आहे आणि ही सगळी मंडळी आपल्याला मिसा करताना दिसत आहेत, देवाकडे आपली मागणी काहीतरी मागताना दिसत आहेत। सगळ्यांच्या मनामध्ये अगदी नम्रतेची भावना आहे आणि इथं येऊन ते मिसा करतात। सगळ्यात महत्त्वाचा आणि जर कुठला आकर्षणाचा भाग असेल तर तो म्हणजे ही मिसा पूर्णपणे मराठीत केली जाते। यांच्याकडे असलेली जी काही पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये मराठीमध्ये सगळ्या प्रार्थना लिहिलेल्या आहेत आणि मराठीमध्ये ही मिसा केली जाते। त्यामुळे इथे कुठल्याही भाषेचं किंवा कुठल्याही जागेचं वयाचं बंधन नाही आहे। प्रत्येक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळे इथे येतात आणि इथे मिसा करतात। आणि आपण सुद्धा सध्या या होली मासच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये आहोत, या सगळ्या भागात सहभागी झालेलो आहोत। त्यामुळे काही मिनिटातच इथे संपूर्ण मिसा केली जाईल आणि ही मिसा कशी होते हे देखील तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहणार आहात। कॅमेरामॅन अरविंदसह राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज।